बापरे, वैशाली ताई तर लयच गारगुड झोपल्या इकडे. दरवाजा उघडा टाकून अशांत कोणी येऊ शकते घरात. हो ना पाय. आवाज देऊ का नाही देऊ आता वैशाली ताईले. आता पाय कामही होतं मला, पण आता राहू देतो, आता काही देत नाही. आता मी बाकीचे कामं आटपून घेतो आणि ते ना आता लय काम केलं. मी जरी कुचरपणा करतो पण वैशाली ताई करत नाही. मी काय करतो आता, मी बॅग एक भरभार करतो, तोपर्यंत उठतेच वैशाली ताई. मग बोलन त्याच्यासोबत. चल जातो आता. चल आता बॅग तर झाली मी रेडी. आता म्हटलं याची वाट पाहायची देर आहे मला. मी काय अशी तशी काय सोडून गिडून नाही जात. सोडून जाऊन काय करू. मी जर सोडून गेले तर यायला तर मोकळं राहणंच होते. सोडून नाही जात मी, यायच्याच छातीवर बसतो. आणि आता मग खर्चही वाढतो. जे नाही म्हटलं ते आणून मागतो. सगळं करतो म्हटलं आता पुरं. आतापर्यंत जसं मी केलं का नाही बा, राहू दे, पैसे वाचले पाहिजे माणसाचे. माणसाला त्रास होते, काम करायला लागते. विचार केला. आता मी विचार नाही करत, थोडासाही विचार करत नाही. आता मी फक्त माझ्या स्वतःचा विचार करतो. मी कायले विचार करत बसू, त्या माणसाला माझा विचार नाही आहे तर मी काय याचाच विचार करू फक्त. मी नाही करत विचार काही. मी मस्त माझ्या मनानं हे करतो आता. मी काय लोकांवाली काय पागल थोडीच आहे. त्या नवऱ्यानं असं केलं म्हणून काय सोडून जाईन, मग त्याला मोकळं करून देईन. नाही तर मग काही करन मी नाही काही करत. मी तर अजून त्याच्या छातीवर बसतो. मला कोणतं दुःख आहे घरात, सगळंच भेटते. मग मामाजी चांगले आहे, सगळे घरातले लोक चांगले आहे. एका माणसाच्या काय गेलं काय घर वाया. मन भाऊजीला सांगितल्याशिवाय राहतही नाही. आता मामाजीलाही सांगतो याच्या गोष्टी. आतापर्यंत सांगितल्या नाही, पण आता सांगितल्याशिवाय राहतही नाही. आपण म्हणतो येईल जर माहीत झालं बा तर काय विचार करन आपल्या नवऱ्याच्या बाबतीत. का पाय बा असा आहे तसा आहे म्हणून मी सांगायला पाहत नाही. का नाही बा चांगली हे बनवून राहिली पाहिजे म्हणून. पण काय करतं, किती वेळा लपून ठेवतो. आता लपून ठेवतच नाही, आता सांगतोच मी. आता म्हणून जाऊ दे तिकडे चुलीत. एवढा लोट कोण घेत बसन. मस्त जातो आता ताईच्या घरी. 3-4 दिवस येतच नाही तिकडून. अम्माय मोहिनी, कुठं चालली होतो बॅग मॅग भरून? कुठची तयारी होई तुझी जायची? कपडे गिपडे काढून तयार आहे, बॅग भरून राहिली. कुठं चालली म्हटलं? मी चालली माझ्या बहिणीच्या घरी. त्या दिवशी म्हटलं नव्हतं काय जाईन म्हणून. मग झाले आता 7-8 दिवस त्या गोष्टीले. तेच ते चालू आहे. आज जाईन, उद्या जाईन, उद्या जाईन, परवा जाईन. अजून जायचं माझ्या मुहूर्तच नाही निघून राहिला आहे. आता जातोच ना आज जातोच कोणी हालतीत. माझ्या बहिणीला मी फोनही केला येईन करून. ते मला फोन करून राहिली कधी येतं कधी येतं. मी चाललीच नाही. आता काय काम आहे त्या बहिणीच्या घरी? असं उठलं सुटलं मनात जात असते काय कोणाच्या घरी? काही दिवाळी आहे, काही कोणाचा वाढदिवस पाठदिवस आहे, काही आहे तर जा लागते. असं कोणाही टाईमाला जात असते काय कोणाच्या घरी? तुम्हाला बंधन नाही ना कोणा गोष्टीचे, म्हणून स्वतःच्या मनानं राजूट करता. ना नवरा म्हणत कोणा गोष्टीले, ना सासू सासरेच ऐकतच नाही तुम्ही. मग उठल्या ना चालल्या, जिथं वाटलं तिथं, जेव्हा वाटलं तेव्हा. आता बाई आम्ही सगळे कामं बरोबर वेळेवर सगळं करतो म्हटलं. मग आता का बांधलं राहू काय घरात? आम्ही काय जनावर होई काय? आम्हाला बांधून ठेवता म्हणता घरात? तुम्हाला काय वाटते तुमच्या पोरांना आम्हाला बांधून ठेवून दिलं पाहिजे? कुठं जाऊ नाही दिलं पाहिजे, येऊन दिलं पाहिजे? स्वतः काय म्हणते तर मोकाट डोरेवानी फिरले पाहिजे तिकडे, है ना? असं वाटते तुम्हाला? मै पोरं मोकाट फिरते काय? सगळे कामोकामी आहे म्हटलं. एक रिकामं नाही आहे. तो पाय गेला विनोद, कायले गेला त्याच्या कामी गेला म्हटलं. महिना नाही येईन, 2 महिने नाही येईन, केवढाला पैसा घेऊन येते तिकून. काम करते म्हणूनच आणते ना? का फुकटचे देते का लोक? बसल्याचे पैसे देत असते काय? काम करायला लागते तेव्हा तर पैसा देते, तसे देत नाही कोणी पैसे. त्याच्या तर कामाचा मोबदला भेटते त्याला. आमच्या कामाचं काय भेटते आम्हाला? दिवस रात्र मेहनत करतो आम्ही घरातही, तर आम्हाला काय देता तुम्ही? काही ना काही उलटे बोल देता बा. किती काही केलं तरी तुम्हाला नाव आहेच नाही. सुनाईच्या कामाला तर कोणतं नाव नसतेच. नाव म्हणजे काय देऊ तुम्हाला? काय आता काय बक्षीस देत जाऊ रोजच्या कामाचं? हे का तू जगातली एकटीच बाई होय काय करून राहिली? जगात सगळे बाया हेच कामं करते. दुसरे तिसरे कोणते कामं करते? काही काही बाया तर अशा आहे का नोकरी करते, काम धंदाही करते बाहेर, आणि तरी म्हटलं घरातलं करते. मग अशा बाया आहे. मग त्या बाया नाही होय? मग त्याला रोज रोज काय कोणी बक्षीस देऊन राहिलं? कायसाठी करते कोणी? स्वतःसाठी, स्वतःच्या पोटासाठी. मग आपापल्या पोटासाठी आपापल्याला मेहनत करावंच लागते. आता बाई तुम्हाला कोणतं काम आहे माझ्यासोबत एवढं सांगा पहिले. म्हणून मी म्हणत होती भल्लं डोकं दुखून राहिलं आज. कोणी जरा भरही मले अंग टाकलं, पण जरासा डोळ्या नाही लागला माया. तर म्हटलं चल आता जरासा वैशालीच्या खोलीत गेली, ते तर घारघूर झोपली आहे आज. काऊन झोपली होती एवढी? काही खाल्लं गेलं काय तुम्ही तिकडे? उसाचा रस पेलो होता आता बाई, फक्त बाकी काहीच नाही खाल्ला आम्ही. त्याला ती सुस्ती आली असन, उन्हात आलो कोणी आम्ही, गेलो आणि ऊन तपली. मग उसाचा रस पेलो, एक गिलास तर पेलो, आणि तसंच त्यानं घरी येऊन गेलो. त्याला आला असन, कसर आली असन, नाही तर मग सुस्ती आली असन तर झोपल्या त्या. हाव ना, तेवढ्याच्यानं किती गारगोर झोपली ते. बापा मॅ म्हटलं इले काय झालं गड्या? म्हटलं एवढी गार झोपत नाही का ते? एक आवाज जर दिला ना तिले तर बातच उठून बसली होते. आज तिला एवढे आवाज दिले तर उठली नाही. म्हटलं जाऊ दे, झोपू दिले, बरं नसून लागून राहिलं म्हटलं तर झोपली आहे. तर म्हणून मी तुझ्या खोलीत आली तर तू बसली होती इथे बॅग मॅग भरून राहिली. म्हणून विचारून राहिली तुला कुठं चालली, काय चालली. मला कोणी 1 कप चहा पाहिजे होता करून. मग म्हटलं चहा मागू आता कोणाला गड्या? चल म्हटलं आता दोघीपैकी कोण ना कोणी असन तर मागून घेतो म्हटलं. आतापर्यंत त्या छायासोबत बोलली फोनवर तर तिचंच ऐकत बसली कीर्तन सारं, सासूचं नवऱ्याचं ने ते. म्हटलं चल बाबा आता जराशी लोटतो तर कायचा डोळ्या लागते, तेच ते डोक्यात फिरून राहिलं माया. म्हणून लय दुःख आहे हो माहितीले घरी. भल्लं दुःख आहे. काय होय तिच्या सासूनी दिवसभर तिच्या एकूण काम करूनच घेते. उठता बसता सुख नाही माय पोरीले.
चहा करून दे, पाणी दे, असं दे तसं सारा हातात मागते म्हटलं. आता तिची सासू काय वज्जर म्हातारी आहे का? तिनं घेता येत नाही? एक कप चहा करून घ्या, न काय म्हणते गिलासभर पाणी घेऊन घ्या. नाही, अंग धुवाचं पाणी सुद्धा गरम करून मागते तिले. एवढी तर अज्जात आहे तिची सासू. हा, ही जशी कमी अज्जात आहे. काही म्हटलं काय ते आता? नाही आता बाई, मी काय म्हणू. ना म्हटलं तुमच्यासारखी सासू नाही आहे म्हटलं कुठं. लोकांच्या सासू कधी अज्जातच आहे. आमच्या सासू आणि कोणी सासूच नाही आहे कुठं. सांग ना, असं आहे ते. आता मी एवढं सांभाळून घेतो, समजून घेतो माझ्या सुनाईले, पण लोक म्हटलं अजिबात समजून घेत नाही. ते छायाची सासू तर वज्जरच आहे बाबा. बसा मग आता बाई, तुम्ही करून देतो चहा थोड्या वेळानं. मला भरभार उद्या पहिले, मग देतो करून. बापा, किती दिवसासाठी चालली तू? एवढं सामान नेऊन राहिली? काय काय नेऊन राहिली तर? एवढं कायले नाही लागते? 2 दिवस राहिना आहे तर 2 कपडे टाकले आपले, अलटून पलटून तेच घातले आणि झालं काम. कायले एवढं हे करायला लागते? मार काय म्हणते तर एवढा मोठा जोरा नेत बसा आणि सारा पसारा लोकांच्या घरी पसारा करा, आपल्या घरी पसारा करून ठेवा. कायले करायला लागते एवढं मोठं? आता बाई, काऊन आहे नाही का आपल्याजवळ? नसलं तर गोष्ट अलग आहे. नसलं तर माणसानं तेच ते घाला. पण असून काऊन बा आपला ताल दाखव? आपल्याजवळ आहे ना एवढे मोठे कपडे आहेत, कायसाठी घेतले आपण? ते घरात घालून जाऊ काय मग? कुठं गेला आलं तर घालाच लागते. तेव्हाच तर कोणी म्हणा नाही बा चांगले कपडे घालते हे लोक, चांगले आहे. काही ना काही चांगलं म्हणून. आणि हे असंच जर राहिलो आपण तर काय म्हणून, अरे असेच आम्ही गयाटे आहे म्हणून लोक. कोणी आपल्याला पाणी सुद्धा भाजणार नाही म्हटलं. आता असं नाही, पहिले सारखं चालत नाही. आता कसंही राहिलं तर आता कोण नाही विचारत, असं ऐकलं गिकलं राहिलं तर आता चांगलं राहायला लागते म्हटलं. आमचं तर असंच आहे बाई, साधं सुद्धा राही नाही. आणि बस, आम्ही काही जास्त काही नखरेलपणा करत नाही आणि नवऱ्याला बिलकुल त्रास देत नाही. पहिले आमचं असंच होतं, तेव्हाच तर आम्ही एवढं जमवलं. नाही तर असं जर केलं असतं ना तर आमच्याजवळ काहीच नसतं राहिलं म्हटलं. भुई फुकून झोपा लागे आम्हाला, तेव्हा अशी कंडिशन होती आमची. तशीच राहिली असती म्हटलं. आजही निरं खाऊन घेतलं असतं आणि सारा कपडा आला तर याच्यातच जर घातलं असतं तर सारं. आता बाई, जमा करायला लागते माणसाले, पण काही ना काही चांगलं रहन सहन खाणं पिणं हे करायच लागते. कसं आहे माणसाचा काय म्हणते घंटाभराचा भरोसा नाहीये. मग त्या घंटाभर एवढं कमावं आणि काय म्हणते जीवाले तजवा, आणि घंटाभरात जर चाललं गेलं तर राहिलं कोणी, सारं इथंच पडलं. इथंच राहते. सोबत तर काही जात नाही. सोबत नेलं असतं कोणी तर मग माणसाला जमवलंही असतं, काहीच खर्च नसता केला तरी चांगलं वाटलं असतं. नाही बा, आपल्या सोबतच चाललं आपलं. तुम्ही सांगा, शेवटी मेल्यावर तर मग कोणी घरातही ठेवत नाही. ठेवते काय? काढा म्हणते त्याला घराच्या बाहेर, काढा म्हणते. काहीच नका ठेवू म्हणते त्याच्या घरात. मग त्याचं एवढं मोठं घर दार सोनं नाणं कपडा लत्ता सारं देते का त्याच्यासोबत? सारं ठेवून घेतात. मग त्याच्यापेक्षा माझं म्हणणं काय आहे, जीवात जीव आहे ना तोपर्यंत जेवढं जीवाला लागते तेवढं तरी करा. खाणं पिणं कपडा लत्ता चांगला घाला. मग बाकीचं राहिलं ते जमा करा. गोष्टी जर करायला लावल्या कधी तुले तर कोणासमोर हारत नाही तू. जिथून येतं म्हटलं, जिथून गोष्टीच्या बाबतीत. कामात जर म्हणशील तर कामात तर काही बोंब पडत नाही आपली. तर बाई, बरोबर तर आहेच तुमचं. माझ्या कधी खरंच कामात बोंब नाही पडत. म्हणून तर आपल्या घरात 3 बाया आहे म्हटलं. कायसाठी माहित आहे? भांडे धुवाले, कपडे धुवाले, स्वयंपाक कराले, सगळ्या गोष्टीला बाया आपल्या घरात. सांगा बरं किती सुख आहे आम्हाला. आपल्या घरातल्या सुनाईले किती सुख आहे. तरी आपल्या घरातल्या सुना आशा करते. हो, दे मला चहा, दे 1 कप करून. आणि मग बस तिथं घेऊन ते बॅग. काय करताना काय नाही, चिवड चावड करून राहिली तर दे मला चहा करून दे. पहिले मग भलं डोकं भनभन करून राहिलं, बोलायला मन नाही करून राहिलं. असं वाटते का आता फुटते काय. हो, भल्ला तारा सुन राहिला बापा. काय होय, डोक्याचा भल्लाच तारा सुन राहिला. आम्ही वैशाली ताई आल्या का तुम्ही? बरं झालं बाई उठल्या. हे आता पहिले 1 कप चहा करून द्या बरं. ये चहाच नाही पेला म्हणते, किती दिवस झाले तर चहा पाहिजे म्हणते. यायला डोकं दुखून राहिलं म्हणते. बाबा यायचं हो ना. तर बाई, काय झालं? कोण डोकं दुखून राहिलं तुमचं? काही टेन्शन आहे का तुम्हाला? काय पाहा लागतं? भलंच टेन्शन आहे आता पहिले तर. अहो नाही हो वैशाली, ते कसं आता छायासोबत बोलली मी 2 घंटे झाले. तू आली ना तेव्हा तुला म्हटलं नाही काय, जातो म्हटलं खोलीत आराम करतो. तर तेवढ्यात आला तिचा फोन आला. मग काही चुपचाप बसते काय ते दुपारी रिकामी होती तर मी रिकामी होती. मग बसली ते घरातलं रामायण महाभारत कीर्तन सांगत सारं. म्हटलं चला, तर ऐका तर लागतेच. पोरीनं सांगितल्यावर मायनं ऐकलं नाही तर कसं होईन, जमन काय मग? तिकडे माझी पोरगी मला बोलते, तुले मग ऐकायला रिकाम पण नाही, तुला झोपायलाच पाहिजे, कोणते काम करतं असं तसं भली बोलते. असं म्हणजे सांग, सुनाई बोलते आणि पोरी बोलते. कोणाला चांगलं म्हणता येते, कोणाला वांगलं म्हणता येते. पण बाई, माझ्या पोरीले एवढं काम करायला लागते माय हो. काय करून ते कातावून जाते. मग तिला असं वाटतं माझं दुःख सांगू तर सांगू कोणाले. मग मायशिवाय कोण चांगली मैत्रीण असते. मग सांगते बिचारी मला. आता बाई, मागच्या वेळेस त्याची सासू म्हणे पण काहीच नाही करायला लागत म्हणे. त्याच्या घरी तर बाई आहे कामवाली, सोडली नाही की त्यानं. आता थई होत्या तेव्हा ते काही दिवस सुट्टी घेवर गेली होती वाटते. लग्न का काय होतं म्हणते तिच्या परिवारात. तर नाही तर काम तर करायला सतत आहे त्याच्या घरी बाई. असं नाही की त्याच्या घरी ते कास्तकार लोक आहे म्हणाले, पण कामाला बाई आहे त्याच्या घरी. आपल्या इथं तर नोकरीवाले असू नाही, आपल्या इथं कामाला बाई नाही एखादी. मग हाय तर काय झालं? तू सांग, कमी पैसा कमावते काय तिचा सासरा तिचा नवरा? कमी पैसा येतात काय ते? काय झालं, एक कामवाली बाई लावली तर एकुलती एक सून आहे. आणि माझी पोरगी नाजूक साजूक आहे बाई हो. तिच्याकडून एवढं काम होत नाही. तिनं लहानपणापासून कधी काम केलं नाही. मी स्वतःच काम करू म्हटलं, पण तिनं काम नाही केलं. मग तिला एवढ्या कामाची सवय आहे काय? आणि कास्तकारीच्या घरात तर माहित आहे तुला, जरासं जास्त जुस्तच करायला लागते म्हणून. फक्त ते स्वयंपाक करते म्हणते घरात. बापा फक्त स्वयंपाक करते ना बाई, आणि तरी म्हणते का मला लय काम आहे म्हणते. आणि स्वयंपाक म्हणजे किती करायला लागते आता बाई त्याला? किती जीवन राहिले ते लोक.
कोणी 2 पोळ्या कोणी 3 पोळ्या याच्यावर तर जेवत नाही. हायच किती जण ते घरात, 3-4 जण तर आणि 4 जणाले करायला त्याला एवढं भारी जाते. आणि आपल्या घरात एवढे जण असून आम्ही करतो ना सगळेचं. बरं सगळेच कामं करतो, कोणतंच काम कोणी करत नाही आपल्या घरात. आणि ना बाई आहे आपल्या घरी, मग आम्ही दोघीच तर करतो सगळेचं काम. हो तर तुम्हाला सवय आहे लहानपणापासून कामं करायच्या. माझ्या पोरीला एवढी सवय नाही ना. तिनं पहिल्यापासूनही कधी काम नाही केलं इथं ना. तिच्या बापानं करू दिलं आणि 3-3 पाहू होते तिले, तर ते करून घे हातभार तिले करू लागे. त्याच्यामुळे तिला एवढं काम करायची सवय नव्हती ना. आता बाई सरळ शब्दात म्हणा ना का तुम्ही पोरीच्या डोक्यावर बसून ठेवलं होतं म्हणून, असं कोण नाही म्हणत. आमच्या मायनं नाही बसवलं आम्हाला. आमच्या मायनं तिथेही आम्हाला कामच शिकवलं. बाई काम करायला लागते, उद्या सासूच्या घरी जायला लागते, मग सासू बोलन तुम्हाला. झालं तसंच का सासू बोलते, सासू बोलत नाही तर काय तर. बापा किती बोलतो मी तुम्हाला, पोळच पडते तुम्हाला. काय होय एवढ्याला भेद पडून गेले बोलू बोलू. ऐकणारे होय तुम्ही? जराशा ऐकत नाही, चर नीरा जीबीला जमता तरी म्हणता का सासू बोलते सासू बोलते. वैशाली कर बरं मग चहा. 1 कप तूच दे करून. आता हे तर काही कामात पडत नाही. हे तर बसले तिथं घेऊन सारते काय म्हणते बिराड. मग आता काही आपल्याला भेटत नाही चहा प्या. तू बनवून दे बाई मला 1 कप चहा आता. तू झोपली होती म्हणून मी हिच्या खोलीत आली, नाही तर मी इले म्हणतही नाही चहा कर म्हणून. बरं आता बाई ठीक आहे ना, करून देतो ना, बसा ना तुम्ही. हो बसतो मी, आण करून. पाहिली कशी चाय काय बुडी आपल्या घरची. मला काय म्हणते, आता कोणी इले कोण मागते म्हणते. आतापर्यंत मला मस्का लावून राहिली होती चहा दे करून, आणि असं तसं काय बोलून राहिली होती. आतापर्यंत माझ्यासोबत गोडगोड बोलून राहिली होती. आणि तुम्ही दिशे दिशे डोळ्यानं तर झालं पलटलं तिचं रूप. काय मी बाबा सासू अशी कोण राहते तर ते गिरगिट कसं राहते वैशालीताई, रंग बदलते तसं आहे सासूचं रूप. खरंच अशाच सासू असून का सगळे इकडे? नाही हो, अशाच नाही आहे सगळे इकडे. सासवा चांगले आहे, कुठं चांगले आहे कुठं वांगले आहे असं नसते. कसं असते पण सासूचं आणि सुनीचं कसं असते, रिश्ताच तसा आहे. म्हणून ते चालूच राहते खटपट खटपट, खट्टी मिठी असं नातं चालूच असते. त्याच्यामुळं एवढं टेन्शन नाही घ्या लागत. आपण नाही घ्या. तुला मी पहिलेच सांगत जास्त टेन्शन घेऊ नको म्हणून. बिमार पडायचं आहे का तुले? काय मी वैशाली ताई, आता बाईचं मला तर जरासं पटत नाही. त्या आता नीरा मला पाहिलं ताई ना, काय मी त्याच्या मनात काय होते ना काय नाही, तर कालवा कालव होते का काय होते. आल्या का नीरा टचटच मला बोलतच राहते. आपण चांगल्याही तोंडानं बोलायला जाऊ कनी, पहिले अशा काही बोलून देते का मग माय मन कनी माझी जीवच पलटून जाते. चांगली बोलायची असते ना तेही पलटून जाते, आणि मग सगळं मी असं तिकडच बोलतो. झाली मग तू तयारी? नाही जातच म्हणतो मग आज. हा वैशाली ते जातो ना, मग जातो 2 दिवसात वापस येऊन जातो. आता म्हटलं होतं 8 दिवस राहील, पण कसं आहे तुमच्या येऊन राहिली मी आलीच नसती. मग या माणसाचा कोण विचार करत बसते. आता पाहिलंच ना तुम्ही, डोळ्यानं पाहिलं ना. मग आता इथून इकडे मी आता काही अशी पहिल्यासारखी वागत नाही की त्याच्यासोबत. बोलतच नाही ना पहिली गोष्ट. जाऊ दे, चहा पेता काय तू सांग. चहा करतो तुझ्यासाठी, चहा घे पिऊन घे मग जा. चहा पेतो ना, कर ना मग तुम्ही. तुमच्या हातचा चहा पाजून द्या आज, नाहीतरी मग मी गावाला चालली. 2-4 दिवस काही चहा भेटत नाही तुमच्या हातचा. तुमच्यासारखा चहा कोणी करतच नाही वैशालताई, खरंच नाही करत. नाही तर मनानं अजून त्या मोहिनी मला मस्काच लावून राहिली, पण खरोखर नाही करत. मला तर जमतच नाही तुमच्यासारखा चहा करायला. आणि मी कोणाच्या हातचा पेली नाही अजून असा. करा बरं मस्त. तुम्ही मसाला गिसला टाकता ना, ते टाका आणि चांगला चहा करा वैशाली आज. बरं बरं करून देतो, टेन्शन नको घेऊ तू. जा तुम्ही, करतो चहा. कर तू ते आवर कर बरं पटपटन, कर बरं निघ बरं. हा हो हो करतो ना वैशालीताई. खरंच वैशालीताई सारखी जाऊ सगळेला भेटली पाहिजे. पण मस्त आहे त्या, म्हणजे सांभाळून घेते आपल्याला लहान बहिणीसारखं. एवढं मी मन तुटलाय अंदरून, मी कोणाला दाखवून नाही देऊन राहिली आहे. बाहेरून असं वाटतं सगळेले किती स्ट्रॉंग असेल मोहिनी, पण अंदरून मला माहित आहे का माझ्या मनात काय होऊन राहिलं काय नाही, कुठं दुखून राहिलं कुठं सुकून राहिलं, तर हे मला स्वतःचं माहित आहे म्हटलं. पण आता काय करू, कोणाला सांगून कोणासोबत बोलू. ते वैशालीताई होय तर मला एवढं समजून तरी घेते, नाही तर काय माहित काय झालं असतं का. पण मला चला काही बाकीचे कपडे ठेवून देतो आता कपाटात, घड्या किड्या करून ठेवून देतो हे सगळे. पण मला एक नाही समजून राहिलं, राजेशजी गेले तर गेले कोणासोबत. हेच तर नाही समजून राहिलं. पुष्पा काकूची पोरगी घरी असन काय, घरी असन का खरंच गेली असन, जाऊन पाहतो बरं तिच्या इथं. नाही पण मला नाही जमून गड्या जाणं. काय होतं जर दुरून दुरून जाऊन पाहिलं तर, आणि कारण मी म्हणू नाही शकत कोणाला म्हणून गड्या जायचं तिथं, आणि कोण सांगन एवढी खबर. पण पुष्पा काकू माझ्यासोबत सारखी बोलणार नाही आता, कारण आता ते बिघडलं त्या दिवसपासून, ते सरळ बोलणार नाही काही. आता मग काय करू, वैशालीताईला म्हणून पाहू काय, वैशालीताई थोडंसं चक्कर मारून या म्हणून. वैशालीताई कनी तशा कामाच्या चांगल्या आहे, सगळ्या गोष्टीत आहे, पण अशा कनी मेनाडच आहे. तिथं जाईन विचारन का नाही विचारन, नाही तर भलतंच काही विचारन, असंही होऊ शकते. पण म्हणून पाहतो मी वैशालीताईले. तयारी तो ठेवून येतो आणि जातो जराशी तिकडे वैशालीताईसोबत बोलून येतो. बाप्पा झाले का भरभार? झाली मग तयारी? नाही जातो म्हणतो मग आज. हा वैशालीताई हे तर काम झालं माझं सगळं, पण तुमच्यासोबत एक अर्जंट काम होतं आता. कारण काय तुम्ही? आता कोणतं काम आहे बाप्पा तुला अर्जंट? आता तू गावालाच तर जातो म्हणतो, आता कोणतं काम राहिलं तुला करायचं? सांग मग पटकन जायच्या पहिले. अहो वैशालीताई माझं म्हणणं काय आहे, आता पहा त्या विजू बापूजीने तर आपल्याला सांगितलं का हे राजेशजी मीटिंग नव्हती काही, सुट्टी आम्हाला सांगितलं का नाही. तर माझं म्हणणं काय होतं, मग आता हे गेले तर गेले कुठं, कोणासोबत गेले असन बा, असं होऊन राहिलं ना. तर मग त्याच्यामुळे तुम्हाला विचारपूस करायला पाठवून राहिली पुष्पा काकूच्या घरी.
जाऊन पाहता काय म्हटलं जराशा. पुष्पा काकूच्या घरी त्याला काय विचारपूस करू? त्याला माहिती आहे का राजेशजी कुठे गेले तर? हा, त्याला माहिती आहे? त्याला विचारू का मी का बापूजी कुठे गेले? माहिती आहे का काकू तुम्हाला सांगून गेले काय? त्याने म्हणून काय बापा त्याच्या बायकोला नाही सांगितलं, माईलेने सांगितलं, मला सांगायला येईन काय म्हणून तो कुठं गेला काय केलं म्हणून? नाही माय वैशाली ताई, तुम्ही बस काय बोला काही समजतच नाही. अहो मी त्याच्यासाठी नाही म्हणून राहिली. मी काय म्हणतो का त्याची पोरगी घरी आहे का फक्त एवढं पाहुण्या? त्याच्या पोरीले पाहुणे नाही आपल्याला. ते घरी आहे नाही आहे, कुठं गेली काय गेली असंच उडतं उडतं विचारा ना तुम्ही. माहित तर पडते काय म्हणते ते काकू तर. आणि जर खरोखर ते नसन घरी तर मग 100% समजून घ्या लागल का हे ना ते सोबतच आहे दोघं जण कुठंतरी फिरायला गेले. राजेशजी खोटे बोलले मग माझ्यासोबत का मी बोलत नाही चालत नाही काही नाही म्हणून. बरोबर नाही काय? त्याच्यासाठी म्हणतो तुम्हाला जरा जाऊन पाहिजे वैशाली ताई. माय हो मला अशा कामाला पाठवतं काय? मी आता अजून कधी असं काम केलं नाही हो. हे काय म्हणते मोहिनी, मी कधी असं काम केलं नाही बाई हो. मला कधी ह्या कामात बिलकुल हे नाही आणि समजतही नाही काय बोलावं ना काही नाही. मग तर बाबा होते मायवाला. तुला माहीतच नाही कसं होते तर तूच जाय बाबा अशा कामाले. माझ्याकडून नाही होते, मला कधी एवढी हे सुचतच नाही. वैशाली ताई तिथं जाऊन काय करणार तुम्हाला? काय भांडा म्हणतो का तुम्हाला? काहीच नाही करायला लागत. फक्त माहिती आहे कशाचा? मग त्या काकू विचारून कुठून आल्या, कुठून आली व काय आली, कशी काय आली, तर काही नाही अशीच आली म्हणा. अन एखादं काही काम सांगणार नाही तर मग तसंच काऊन काकू घरी नाही का कोणी, अन काका कुठे गेले, पोरगी कुठे गेली, असं बाया बाया तर विचारपूस करा. त्या सांगतेस मग का काका ड्युटीवर गेले, पोरगी इथं गेली का घरीच आहे असं सांगत नाही का? मग बस असं विचारपूस तर करा तुम्ही. मी जर विचारण कधी तर त्याला शंका येईल काऊन विचारपूस करते बाहे. अजून जर भांडण गिंडण झालं तर तुम्हाला तर माहिती आहे मग माझं काम कसं आहे तर मग इचकून येतो कोणासोबत. मग मी बाहेर जाईन तात्याबाई काय म्हणून मला कुठं चालली म्हणून, आणि माय मागं जर आल्या तर मग तुला कोणा सांगितले म्हणून चोनके धंदे करायले असं निघून काय? काय नाही माहित होते वैशाली ताई, काही नाही माहित होत. चहा देऊन द्या फक्त तात्याबाईले, चहा द्या आणि तशाच निघून जा. त्या नाही तरी खोलीत त्याला मी खोलीत बसायला लावतो. हा खोलीतच बसायला लावते त्याला. तुम्ही काय टेन्शन घेता त्या गोष्टीचं? मी इथं झाडझूड करतो म्हणून झटक झटक करतो म्हणून तुम्ही जा म्हणून खोलीत असं म्हणतो मी त्याला. असं म्हणतं काय? ठीक आहे मग कर, पण पाहिजे बाबा कमी जास्त झालं तर निपटो जो. माझ्याकडून काही निपटून होत नाही मग मला कोणी मग त्या गोष्टीचा हेच येते, मग पस्तावाच येते. काही झालं म्हणजे मला भल्लाही होते, दुःख होते. त्याच्यापेक्षा मी अशा गोष्टीत पडत नसतो. आणि त्या भाऊजीला माहीत झालं ना तर भल्ली काढून माईवाली ते. वैशाली ताई मी काय तुम्हाला तिथं काही भांडण करायला पाठवून राहिली काय? एवढे नाही करत का माझ्यासाठी? फक्त विचारूनच तर ये ना त्याला, दुसरं काहीच नाही करणार आहे ना. ठीक आहे बाबा, येतो विचारपूस करून. मी जातो आता पहिले बाहेर, तिथं झाडझूड करतो आणि आता पहिले सांगतो का तुम्ही खोलीत जा. इथं सगळा धूळ तुमच्या नाकात उडन तर मग तुम्हाला अजून सर्दी होईल है की नाही. मग थरा ते खोलीत तिकडे चहा द्या त्याला, चहा द्या या ना पटकन निष्ठून जा बाहेर. पाहतो बरं बा ठीक आहे. अरे बाबा हे मोहिनी बे माग बल्ले मोठे मोठे गंडात्री आणायला पाहिजे काय माहित. फसवंत नाही एखाद्या गोष्टीत मला नेऊन. मला काही विचारच येते कधी कधी. असं वाटते काही कोणतं वाईट काम करतही नाही. मग असं वाटते थोड्या वेळानं काही काही करून वाईट काम तर अजून मला फसवून तर देईन नाही. विचार नाही तर विचार आहे माझीवाले. नाही केलं तिकूनही जुलूम आहे, केलं तिकूनही जुलूमच आहे. करा तर लागणच आता कोण्या ना कोण्या तरीकेनं विचारपूस हे ते करून या लागन ना, इले सांगा लागन ना बाबा. जरा प्रेमानं बोलायला पण बुढीसोबत, नाही तर अजून माझ्यासोबत हे करायला लागून जाईल. बोलतोच आता. आत्याबाई काय म्हणतो बोल ना. आत्याबाई मी म्हटलं बसल्या बसल्या झोपूनच राहिला काय? मी काय म्हणतो जरा खोलीत जा ना तुमच्या. वैशाली ताई तिकडे सांगते चहा. ते काऊन चहा झालाच नाही काय अजून? एवढा वेळ लागते का बाबा चहा शिजायला? हा इकून ठेवला का तिकून चहा गरम होते. आत्याबाई तुम्हाला चहा पाहिजे का नुसतं गरम पाणीच करून पाहिजे? चहा पाहिजे ना? चहा आले जरासा वेळ तर लागेल ना, शिजत नाही की त्याच्यातलं. मग चहा होईन तवाच आवाज देजो मला. आत्याबाई ऐका ना, मी हे जरासं झटक झटक करून आले. जाडे बा किती झाले तुम्हीच पा. तुमच्या डोक्याच्या वरती बा किती जाडे आहे बापा. ते जाडे साफ करायला लागते ना आत्याबाई. आताच झाले काय ते जाडे? हा होऊ दे आता झाले तर मग करजो झटक झटक. चालली मोठी आताच करायले. वसू दे घंटाभर मला चहा घे पिऊ दे, मग करजो. मी जराशी बाहेरच जातो मग तिच्या पुष्पाच्या घराकडे. नाही आत्याबाई तिकडे काय चालला तुम्ही आता? तिकडे जाऊ नका, वातावरण चांगलं नाही आहे. पाणी येऊन राहिलं बद्दल आहे, कायला जाता विजा होऊन राहिला ना. बाहेर जाऊ नका तुम्ही, चांगलं नसते आता जाणे या वातावरणात. असं इच्छा इथं बाजूच्या घरात झाले वातावरण खराब होऊन गेलं काय? हा काय होती इच्छा इथं झाले, घरात गमून नाही राहिलं. जातो जराशी बसतो तिच्याजवळ. जा ना तर सध्या पहिले खोलीत तर जा. मी एवढं हे पा किती जाडे झाले झटकून घेतो आणि तुम्ही ऐकत नसाल ना तर मी तसंच झटकतो. जाऊ दे तुमच्या नाका तोंडात दूर जाईल आणि मग तुम्हीच करा. आणशी करा मग शिंका द्या, मग अजून एलर्जी होईल तुम्हाला. अजून नाही लागून दवाखान्यात, घरी कोणी खाई नाही मग. हो बिचारे राहू दे ना, कायलेच जास्त उभारी धंदे करतो. हा मग अजून धसका मस्का पडून तर म्हणशीन बोमलशीन अजून. राहू दे ना, कायलेच ते करून राहिली उभारी कामं. आता बाई तुम्हाला तर म्हणून राहिली घरात चालल्या जा म्हणून, खोलीत चालल्या जा तुमच्या. मला एवढं झटकू द्या पहिले. इथं धुडच लय झालाय, रोज पाय तुम्ही. मग मी चालले आज गावाले, तिकून येईपर्यंत किती धुड येईन इथं. तू एकटीच आहे का घरात ते करायला? आम्ही आहे ना. तू गेली आम्हाला जर तकलीफ झाली त्याची तर आम्ही करून घेईन ते. नाही केलं तुम्ही माहितच आहे. एवढ्या दिवसाचे करून राहिले कोणी न. आताच कराल काय? करतो मी. उठा तिथून तुम्ही, जा खोलीत जा.
चाल बापा जास लागन मले, हे काही मले बसू देणार नाही सुकानं. खोलीतच जातो आता. जाय तिकडे. वैशाली चहा आणन, चहा पिऊन घेईन. जरा बरं आराम झाला तर अजून करतो, नाही तर मग जातो जराशी बाहेर फिरायला. झालं गड्या, बरं झालं आता बाई चालल्या गेल्या. किती मुश्किल आहे आता बैले हे करणं. हा असं नाही का पटकन उठणं चालल्या जाईन, जातच नाही, कशात जायला पाहत नाही. बरं झालं गेल्या. आता अजून वैशाली ताईला म्हणा लागन, वैशाली ताई जावं लवकर विचारपूस करून या. माझ्या मन कधी अर्ध होऊन राहिलं, धाकधूक जीव होऊन राहिला कसा तरी, जोपर्यंत विचारपूस करत नाही. मीच गेली असती, पण काय करू आता, मला जाणं जमत नाही ना. मी जर गेली तर काम बिघडून जाईल सगळं, म्हणून मी जात नाही. मोहिनी, मोहिनी, चहा घेऊन घे जो. काय झालं वैशाली ताई, झाला का तुमचा चहा? झाला काय, दिला का त्या बैले नेऊन? हो झाला, माझा चहा झाला. मी आता बैल खोलीत नेऊ नाही दिला, आणि आता तुझ्यासाठी कधी गाळून ठेवला कप तिथं स्वयंपाक घरात, मी पिऊन घेतला तिथंच. तर तू जाय चहा पिऊन घे, मी कधी येतो जाऊन जराशी विचारपूस करून येतो. त्या सांगितलं तसं तसं, आणि पाहतो काय म्हणते काय नाही, तर बातच येतो घरी. काय बात येतो 5-10 मिनिटात. हा वैशाली ताई, खरंच खरंच या वैशाली ताई, माझ्या कधी मनात तेच ते फिरून राहिलाय का, खरंच असन काय, काय असन काय नसन, तेच येऊन राहिलं मनात माझ्या. तेवढं करून या वैशाली ताई तुम्ही. ठीक आहे ना, येतो ना, येतो. तू काही टेन्शन नको घेऊ. जाय कर चहा घेऊन घे पहिले तू, आणि कर मग तयारी. हा वैशाली ताई, ठीक आहे. बरं झालं बाप्पा वैशाली ताई मानल्या त्या गोष्टीले, नाही तर काय मी काय झालं असतं. वैशाली ताई सहजासहजी मानत नाही अशा गोष्टीले, पण काय मी ताईले असं वाटलं असन हिच्यासोबत चुकीचं होऊन राहिलं, तर हे तर आता बरोबर काम करून राहिली गड्या, म्हणून त्या हो म्हटलं ताई ना. चल मी चहा पिऊन घेतो आता. आता काय म्हणू गडी, हे काकुली मी कुणाली म्हणू गती कुणाली म्हणून, मी तर घरूनच आली. आता ह्या आता बसल्याच आहे दरवाजात, सहसा सहजी ह्या बसल्याच राहते दरवाजातच. आता बोला तर लागूनच, बोलूनच पाहतो आता काय म्हणते काय नाही. जास्त काय विचारपूस करतो मी. अरे बसल्या पुष्पा काकू, काय म्हणते, काय काय चालू आहे, काय झालं का तुमचं वैवट गिवट झालं काय सगळं? अमाय हो वैशाली, तू तर बापा मला तर असं वाटतं का, मी तुला कधी बाहेर पाहिलं का नाही पाहिलं, पहिल्यांदा दिसू राहिली तुम्हाला आज बाहेर. काऊन तुझी सासू तुझी जाऊ घरी नाही आहे काय आज? नाही आहे ना, घरीच आहे. मी चालू अशी, मी म्हटलं जरासं आता मै सासू म्हणे फिरत जाय म्हणे, जराशी इकडे तिकडे फिराव म्हणे, आणि हे म्हणे तुमचं पोरग म्हणे फिरत जाणं म्हणे जराशी म्हणे, काय घरातल्या घरात बसली राहतं म्हणे, हातपाय मोकळे होते म्हणे तेवढे. जाऊ म्हणे आपलं पुष्पा काकूच्या सुमन काकूच्या घराकडे, तिकडे जाऊ म्हणे, तिथून आपलं वापस यावं म्हणे, जास्त दूर काही जाऊ नको म्हणे. हो बाई, अशा ह्याच्यात ना फिरलं पाहिजे, हातपाय मोकळे राहिले पाहिजे, नाही तर कणी भल्लं जकडून जाते. हा डिलेवरीला मदत होते. मग आतापासून फिरतं राहिलं कणी तर बरं राहते. फिरत जाय जराशी. आणि काय म्हणते, जाऊ तिला कोणी नेत फिरायले, दोघी नाही फिराव. मग म्हटलं मी तिला चाल, नाही म्हणे ते तुम्ही जा म्हणे बा, मी येत नाही म्हणे. तिले काय मग आणि आलो का नाही बाहेरून, तर थकवा लागून राहिला म्हणे, तर मी येत नाही म्हणे. तशी ते फिरत राहते. तिचं काय आहे, तिला काही कोणी सोबती नाही पाहिजे, काही नाही पाहिजे, पटकन उठते आणि पटकन फिरते. हो आहे ते तशीच, भातच निघते भरभर, भातच येते भातच जाते. हा कोणाच्या घरी चालली जाते, अनोळखी असो ओळखीचं असो, नवाडे गिवाडे सारे ओळखीचे करून घेते ते भातच. हा बोलका स्वभाव आहे काकू तिचा, स्वभावही बोलका आहे. अन काय म्हणते, जराशी काही कमी जास्त झाली गुतली कोणासोबत तर तिथे निपटावाची ताकद आहे तिच्यात, अशी आहे ते. कडक आहे ते जराशी, म्हणून मायाकून नाही होत बाबा तसं. मायाकून कोणासोबत गुतो नाही होत नाही, निपटो नाही होत नाही, म्हणून मी बैलच बोलत नाही कोणासोबत जास्त. नाही तर काय काय करते, जास्त गुतू नाही कोणासोबत. हो ना, ते सासू नाही का घरी? हाय ना आता बाई, आता चहा करून दिला त्याईले, अन मोहिनी ते झटक झटक करून राहिली होती घर. जाडे झाले म्हणे, झटकून घेतो म्हणे, आणि बस. मग आता मी म्हटलं चल मी येऊन जातो, आता माझं काम तर झालं म्हटलं, येतो म्हटलं फिरून. काऊन एकट्याच बसले आज, कोणीच नाही काय? कोणी म्हणजे कोण नाही हो बाई, एकटीच राहत असतो मी इथं बसली. आता घरातले कामधंदे झालं का बसावं आपलं एकटं दुखतं. दुपारचं काही झालं तर वैवट करून घेत असतं घरातला. आता एकट्या माणसाला करणं सारं. आता तुमच्या घरी बरं आहे बाई, तुम्ही दोघी सुना आहे, सासू आहे, काही करायचं काम पडलं तर करता तुम्ही. पण इथं तर मी एकटीच आहे, ना सून ना कोणी, आपल्याला एकटाच जीवाला करायला लागते सारं. हो बरोबर आहे, करा तर लागतेच काकू. आता आमच्या घरी आता यंदा काहीच नाही केलं आम्ही, माझ्याकडूनही होत नाही, तिच्याकडूनही होत नाही, आणि आता बाई काय करणार आहे, त्याच्याकडून तर पहिलेच होत नाही. आम्ही बाहेरून मग करून घेऊन येतो जे लागलं ते, नाही तर करतच नाही. मग काकाजी गेले वाटते ड्युटीवर, नाही? आणि हे काय म्हणते, काय नाव आहे तुमच्या पोरीचं, मला कधी नावही येत नाही तिचं. हो ते काकाजी गेले ना बाई ड्युटीवर, ते ड्युटीवर गेले. आणि माझी पोरगी टीना नाव आहे तिचं. ते काय 2 दिवस झाले तिच्या मैत्रिणीचं लग्न आहे कोणी, तिथं गेली बाई ते लग्नाले. लग्नाला गेली काय? हा काय एकटीच गेली, कोणी सोबत गिबत गेलं काय, मैत्रिणी गेल्या असेल ना? नाही एकटीच गेली ते, तिची मैत्रीण तिकडे पुण्याला शिकायला होती म्हणते, तर तिच्या इकडच्या काही जास्त मैत्रिणी आहे नाही. हे तिच्यासोबत होती का तिकडे, तर हेच आहे, दोघी जणी सोबत जॉब करे म्हणे कंपनीत, तर तिचं लग्न आहे आता. मग हिला म्हटलं मी तूही करून घे बाई, म्हटलं आता तुझ्यासाठी पाहतो म्हटलं. तर हे म्हणते मी सध्या काही करत नाही आई म्हणते. मग आता काय बोलावं बाई, पोरीच्या समोर जाता येते का आपल्याला, आपण करून द्या, नाही राहिला म्हणजे मग घरी तिथं मग काय करा, घरी आणून बसावं काय, त्याच्यापेक्षा जाय बाबा करते मनानं तुला जसं पटते तसं. आजकाल लेकराला बोलता येत नाही, म्हणता येत नाही काही. हा काकू बरोबर आहे तुमचं. चला मग मी तिथून तिथपर्यंत चक्कर मारतो, आणि 2-4 चक्कर मारतो, मग जातो घरी आपली. हो बाई जाय. कोण्या गावाला गेली काकू तुमची पोरगी मग मैत्रिणीच्या घरी? ते नागपूरला गेली ना, नागपूरला आहे तिची मैत्रीण, चांगल्या घरची मैत्रीण आहे तिची, तर ते गेली तिथं नागपूरले. म्हणे तिची मैत्रीण भल्ली आग्रह करे तिले, मला म्हणे या ना काकू या ना काकू. मी म्हटलं नाही बाई, मी काही येत नाही, माझ्या येणं होत नाही, इले पाठवतो म्हटलं. माय होते काय बाई, मला माझ्या बहिणी नसतं बोलावलं एवढ्या दिवसाचं, येणं बाई तर येणं निघून राहिलं, जाणं निघून राहिलं माया. मग ते मला तिच्या घरून देतही राहते काही,
वैवट चिवट हे ते मला करायची गरज पडत नाही. पण त्या माणसाच्या यानं मला जाता नाही येत ना माय. 2 भाकरी थापून खायच्या कामाचा नाही आहे माणूस. एवढं मोठं वय झालं म्हणाले, आपल्याला इथंच बसलं राहावं लागते नेटून. मग काय करता आता सांग. तरी पोरग पाहिलं हे असं निघालं, पोट्टी पाहिली अशी. काय करता आता, दैवाचे भोग म्हणा लागते याले नाही. मग नाही तर काकू काय आहे तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं. बरं चला काकू, मग ठीक आहे, जातो मग मी काय घरी. हो बाई हो, जाय जाय. आता विचारपूस तर केली गड्या काकूले. नागपूरला गेली म्हणते यायची पोरगी. आता खरं काय ना खोटं काय, आता मोहिनीला सांगा तर लागणच गड्या. सांगतो आता घरी जाऊन काय म्हणते काय नाही तर. हे मोठी विचारपूस करून राहिली असतं वैशाली. नाही तर हे तर काय म्हणते नाकावरची माशी नाही हाकलत. हे कोण विचारपूस करते एवढी. जाऊ दे, सहज विचारलं असं. आता फिरून राहिली होती, सहज विचारलं असं. एवढं काय हे आता मी त्याशी म्हटलं का नाही, पोरीसाठी पोरग पहा म्हणून. पण विचारपूस करत असन का पोरगी कशी आहे, कुठं जाते काय, येते काय, काही करते काय, याच्यासाठी विचारपूस करत असन. हाय गे तशी चॅप्टर घे, तिसून पडत नाही. कधी येते काय म्हणते वैशाली ताई, मी भेट वाट पाहून राहिली. एवढा वेळ लागते काय विचारपूस करायला साधं. वैशाली ताई आले का, काय म्हणे विचारलं का तुम्ही, भेटला त्या काकू घरी. बाहेरच बसला होता मी गेली तर. मग मी आता म्हटलं कसं विचारू बाई डायरेक्ट. मग विचारपूस केली काका कुठं गेले अन असं तसं. तर मग त्यानं स्वतः सांगितलं, काकानी म्हणे घरी म्हणे, तुझे म्हणे ड्युटीवर गेले म्हणे. अन मै पोरगी म्हणे टीना लग्नाला गेली म्हणे बाई. असं लग्नाला गेली म्हणे, कुठं वैशाली ताई, कधी गेली म्हणे. 2 दिवस झाले म्हणे लग्नाला गेली आहे म्हणे नागपूरले. मैत्रीणचं लग्न आहे म्हणे. पण त्या मैत्रीणचा यायला फोन येत आलता म्हणते, या काकू लग्नाले म्हणून पत्रिका गेली आहे म्हणते. तिथं गेली म्हणते बा, गाडीत बसून दिलं म्हणते तिच्या बाबानं म्हणते तिले. असं मग का वैशाली ताई, ठीक आहे, ते तर गोष्ट त्याची खरी असन. मग राजेशजी कोणासोबत गेले असन मग. मला तर नाही बाई, मला शंका टीनावरच आहे. होऊ शकते ते जर तिकडे अर्ध्यात गेली असन, उतरून गेली असन गाडीतून, तर मग राजेशजी सोबत फिरायला गेली असन तर. हा व्हायला तर काही होऊ शकते वैशाली ताई. पण आता याचा हे लावा लागन नाही काय. पाहू गती काय होते काय नाही तर माहीतच पडते. पहिले तुम्ही गावाहून जाऊन येतो, मग बाकीचं पाहतो. तोपर्यंत मी आहे ना, मी पाहतो ना, लक्ष ठेवतो ना बापूजी जवळ. काय म्हणते काय नाही तर लक्ष ठेवतो त्याच्यावर जरासं. हा वैशाली ताई एवढं लक्ष ठेवजा तुम्ही. कुठं जाते, कोणाचा फोन येते, काय बोलते काय नाही, सगळं लक्ष ठेवजा जरासं. हा ठेवतो मी, तुझं काम करून येऊन जाय फक्त तू. पहा बा माय बहीण भाऊ असं आहे. मोहिनीच्या जीवनात वादळ आले काही कमी नाही आहे. पण आता काय करता, सगळ्या वादळातून तिला निघाच लागते. चला मग बाकीचं पाहिजे आता उद्याच्या व्हिडिओत काय होते काय नाही. राजेशजी कुठं गेले काय गेले, मी कशी गावाला जातो. गावाला तर चाललीस मी आता उद्या. चला मग पाहू आता बाकीचं उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत मोहिनीचा सगळेले नमस्कार, धन्यवाद. आणि आपल्या चॅनलला पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आपलं विदर्भाची चुगली तेही चॅनल पहा, त्याला सपोर्ट करा. आणि त्याची लिंक तुम्हाला भेटूनच जाते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. भेटू मग उद्याच्या भागात.